यवतमाळ पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई। जनावरांनी भरलेला कंटेनर पकडला, 25 गोवंशांची सुटका। पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावर जनावरांच्या तस्करीला पुन्हा ऊत आला असून यवतमाळ पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गोवंशांनी भरलेला कंटेनर पकडत मोठी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 25 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ रोडकडून पांढरकवड्याकडे जाणाऱ्या HR 55 T 4295 क्रमांकाच्या आयशर कंटेनर मधून अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली महोदा येथील हिंदुस्थानी ढाबा परिसरात सापळा रचण्यात आला। दरम्यान संशयित कंटेनर भरधाव वेगाने येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला। मात्र चालकाने आदेश न पाळता वाहन आणखी वेगाने पुढे नेले। त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला। काही अंतरावर महोदा गावाजवळील मैदानात चालकाने कंटेनर उभा करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता आत 25 गोवंश बैल अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आले। जनावरांचे पाय व माने आखूड दोऱ्यांनी घट्ट बांधण्यात आले होते। कंटेनरमध्ये चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती। अनेक जनावरे दमछाक झालेल्या अवस्थेत होती। एका बैलाचा पाय मोडल्यासारखा दिसून आला तर दुसऱ्या बैलाचे शिंग तुटलेले होते। ही जनावरे कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत अंदाजे 5 लाख रुपये तर आयशर कंटेनरची किंमत सुमारे 12 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले। अशा प्रकारे एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सर्व जनावरे नगर परिषद गुरांच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे। या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहितासह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत।